पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून ठाकरेंनी घणाघात केलाय। मोदींनी फुटीर खासदारांना काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी असं म्हटलं होतं। त्यावरून ठाकरेंनी मोदींना टोला लगावलाय। मोदी नवे स्वामी झालेत का असं वाटू लागल्याचा टोला त्यांनी लगावलाय। सोबतच भिवू नकोस हा संदेश नेमका कुणासाठी होता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। मात्र हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे। मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे। म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय। म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगताय की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे। म्हणजे हे एक एक म्हणजे फार विचित्र आहे। आणि आता या गद्दारांना चिंता कसली आहे, मी तुमच्या पाठीशी, म्हणजे हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का, धमकावत आहेत का हे की मी आहे यांच्या पाठीशी, का अमित शहाना देत आहेत? कारण मागे असं होतं, धमकी वजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय, अमित शहाने दिलेला आहे, देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की प्रशासनाला दिलेला आहे? नक्की कोणाला दिलेला आहे? जसे इकडे बसलेत अनिल, ही सगळी कात्रणं माननीय सुप्रीम कोर्टाकडे सुद्धा सादर करा की हे असं वातावरण निर्माण केलं जाते। आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात। आणि मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती आता केवळ शिवसेनेची शिवसेनापुरती मर्यादित राहिलेली नाही।